नमस्कार मित्रांनो, आर-टी ॲडमिशन 2026-27 निकाल जाहीर झालेला आहे। आता तुमच्या मोबाईलवरून तुम्ही चेक करू शकता की आर-टी-ईमध्ये नंबर लागला की नाही। तर कशा प्रकारे चेक करायचं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। आपल्याला सर्वप्रथम गूगलमध्ये यायचं आहे। गूगलमध्ये सर्च करायचं आहे student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस येईल। आता येथे पालकाकरिता सूचना दिलेली आहे। त्यानंतर सूचना वाचायचं आहे। त्यानंतर आपल्याला सिलेक्टेड मूळ निवड यादी इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे वर्ष आपलं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर आपण यादी बघू शकतो। त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन वाईज डिटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तिथे सिलेक्टेड असा येईल ज्या मुलाचे आर-टी-ईमध्ये नंबर लागलेले आहेत आणि ज्या मुलाचे आर-टी-ईमध्ये लागलेले नाहीत तिथे ID टाकल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर इथे नॉट सिलेक्टेड असा दाखवेल। तर अशा प्रकारे आपल्याला आर-टी-ईचा लॉटरी लिस्ट आपल्याला पाहायची आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाल्यांना शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।